मित्रांनो, मी सौरभ जोशी स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. येस, हा व्लॉग कुकिंगचा व्लॉग असणार आहे. आणि गेस व्हॉट मी काय बनवतोय तर कोलंबीची थाळी. मी एक डाय हार्ड नॉनव्हेज फॅन आहे, तर म्हटलं आज काहीतरी जरा कोळी आगरी टच वालं काहीतरी बनवूया आणि पारंपरिक घरगुती पद्धतीचं बनवूया, तशी माझी आई बनवते. सो ही रेसिपी कम्प्लिटली आईकडनं इन्स्पायर आहे. तर नुसती कोलंबी थाळी बनवणार नाहीये, तर कोलंबी थाळीमध्ये एक असा काय कॉम्पोनेंट असणार आहे की जे तुम्ही कधी इमॅजिन पण केला नसेल की हे इकडे मिळतं आणि हे बनवू शकतो इकडे, ते पण रोहनक मध्ये. तर चला मित्रांनो, हा नाखवा तयार आहे बेगिन कोलंबी थाळी बनवायला. तर आपण वाटण बनवायला पहिलं घेणार आहे कांदा, लसूण, आलं आणि खोबरं. येस, हे ओलं नारळाचं खोबरं आहे जे मी तुकडे करून ठेवलेत. इझी पडतं भाजायला, वाटायला, काही करायला. तर याचं आपण बनवणार आहे वाटण. तर लेट्स मेक वाटण. तर मित्रांनो, साधारण अशी कोलंबी असते ती. हे बघा, ह्याला हेड नाहीये पण ह्याला शेल्स आहेत. तर मी ग्रेव्ही करताना तर मी शेल ठेवणार आहे, कारण की शेलची पण एक वेगळी चव येते, तुम्हाला माहिती असेलच ते. पण मी फ्राय करताना शेल काढून टाकणार आहे, डी शेल करणार आहे त्याला. आणि पण टेल ठेवणार आहे, कारण की टेलने आपल्याला खायला इझिली पडतं. तर वाटण्याची पद्धत जर आपण बघायला गेलो तर पूर्वीच्या काळी लोकांकडे चुली होत्या आणि चुलीमध्ये अख्खा कांदा, खोबरं, आलं, लसूण का जे काही आहे त्याच्यामध्ये भाजायचे. आता ऑप्शन नाही म्हणून आपल्याला कॉईल, गॅस यावर भाजावं लागतंय, तव्यावर भाजावं लागतंय. पण जेव्हा चुलीवर भाजायचे तर त्या चुलीचा जो एक स्मोकी फ्लेवर असायचा, तो मटण, चिकन किंवा जे काही वाटण्याच्या भाज्या असतील किंवा नॉनव्हेज रेसिपीज असतील त्याला फार छान यायचा. पण वी हॅव नो ऑप्शन लेफ्ट रॅदर दॅन टू डू दॅट थिंग ऑन अ गॅस ऑर ऑन अ कॉईल. गोल्डन ब्राऊन असा कांद्याला रंग आलाय. खोबरं, आलं, लसूण सगळं असं प्रॉपर भाजलं गेलेलं आहे. ते ह्याला आता बाजूला काढून ठेवूया, थंड करूया आणि मग वाटूया. आता हे वाटणाचं जे काही रॉ मटेरियल आहे ते तर करून झालंय आपलं. त्याला बाजूला ठेवतो आणि कोलंबीला डिशेल करून घेतो पटकन. तर अर्धी कोलंबी डिशेल करून झालेली आहे आणि अर्धी कोलंबी तशीच चालवायला ठेवली आहे. आता ते खोबऱ्याचं जे काय रॉ मटेरियल बनवले ते चांगलं थंड झालंय, त्याला पटकन वाटून घेतो. एक नंबर वाटण बनवून तयार आहे. क्या बात आहे. वाह, कांद्याचा तसा स्वीट सुगंध आणि एक नंबर.
हा माझ्याकडे घरगुती मसाला आहे जो आईनी मला इंडियातनं बनवून पाठवलाय. एक नंबर. डोळ्यात गेला ना तर लागलेच. पण इतका बाप आहे ना हा अख्खा गेम चेंजर आहे मसाला हा. म्हणजे पूर्ण गेम बदलून टाकतं. येस, मला स्पायसी आवडतं म्हणून मी 3 चमचे मसाला घातलाय. तुम्ही लोक तुमच्या स्पाइस लेवलनुसार मसाला ऍडजस्ट करा. हा मसाला इतका बाप आहे. आपण नुसतं त्या वाटणामध्ये मसाला घातला आणि जेव्हा ते परतला जातो, मसाला शिजला जातो, आहे एक नंबर. आता वाटण शिजलंय हे किंवा वाटण आपलं प्रॉपर झालंय हे कळणार कसं, तर वाटणाची कन्सिस्टन्सी अशी कणीदार होते आणि मग समजायचं की वाटण शिजलंय प्रॉपरली. आता ह्यामध्ये जी मी कोलंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे, नुसतं त्याला आपण मीठ आणि हळद लावली होती ती टाकीन, शेलवाली. आणि आपण ज्यामध्ये वाटण केलं तर त्याच्यामध्ये खाली उरलेलं असतं, तर सो व्हाय टू वेस्ट दॅट, तर ते याच्यामध्ये घालणार मी पाणी टाकून. पुरेपूर उपयोग. तरी अजून थोडंसं राहिलंय याला, हे बघा इकडे, तर ते पण मी पाणी टाकून घालतो. बट आता नाही, थोड्या वेळानंतर. पहिल्या याला बॉईल येऊ दे. आता मी यामध्ये कोकम घालणार आहे. माझ्याकडे फ्रेश कोकम आहे, जस्ट मला इंडियातनं आलंय. तर ह्या कोकम घालूया. एवढ्या रश्श्याला 1 ते 2 कोकम इज इनफ. जास्त पण आंबट नाही करायचं. कोलंबीचा रस्सा तर तयार आहे. आता मी कोलंबी पटकन फ्राय करून घेतो. कोलंबीला मी मॅरिनेट करून ठेवलंय आलं लसूण पेस्ट आणि तो आगरी मसाला टाकून. आता त्याला पटकन फ्राय करून घेतो. त्यानंतर मग एक सरप्राईज एलिमेंट आहे, ते बघूया काय. मी इकडे बारीक रवा घेतलाय आणि बारीक रव्यामध्ये मी कोलंबीला घोळून मी फ्राय करणार आहे. काही लोक तांदळाचं पीठ प्रेफर करतात, काही लोक नुसती प्रेफर करतात, काही लोक रवा प्रेफर करतात. माझ्याकडे रवा होता म्हणून मी रवा घेतला. तांदळाचं पीठ असतं तर तांदळाचं पीठ घेतलं असतं. बट असं त्याला घोळून, बघा असं त्याला घोळून प्रॉपर तेलामध्ये फ्राय. काय बघतो, गॅस बारीक करतो नाही तर जळेल. आणि आता पुढचं मी जे आहे, इतका वेळ मी थांबलेलो बोलायला, ते बनवून घेऊया. चला. तर मित्रांनो, मी जी डिश तुम्हाला एवढ्या वेळ सांगत होतोय की थोडा थांबा, धीर जरा, साईड डिश आहे, ती आहे म्हणजे सुका जवळा. हा सुका जवळा मला आईनी इंडियातनं आणला होता जेव्हा ती आलेली तेव्हा. आणि हा आता मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता 1-1.5-2 तास. त्याला आता प्रॉपर वॉश करून घेतलंय आणि हा आहे सुका जवळा. तर आता बनवूया सुका जवळा. जवळा बनवायला माझ्याकडे 3 बेसिक कॉम्पोनेंट्स आहेत. ते आहे म्हणजे एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि वांग.
त्याला कव्हर करून आपण एक 15-20 मिनिटं शिजून घेऊया. आता प्रोसेस झालेली आहे ऑलमोस्ट. तर मित्रांनो, कोलंबी फ्राय, कोलंबीचा रस्सा आणि सुका जवळा करून रेडी आहे. तर मग चला प्लेट करूया कोलंबी थाळी. मित्रांनो, सुंदर अशी आपली कोलंबी थाळी सजलेली आहे. बघूनच खूप टेम्पटिंग वाटतंय. मित्रांनो, मी तर कोलंबी थाळी एन्जॉय करतोय. आय होप सो तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. प्लीज ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला कळवा की तुमची रेसिपी कशी झाली आहे. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये एक धमाल असणार आहे आणि एक सरप्राईज असणार आहे. काय तर तुम्ही गेस करा, कमेंट करा. सरप्राईज काय असणार आहे ते गेस करा. तोपर्यंत मी थाळी एन्जॉय करून घेतो. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.